हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. 5-10 वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहता कर्जमाफीचे पैसे मिळाले की लग्न आणि साखरपुडे करता. कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलं. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट. फळबागा आणि पिकांच्या नुकसानामुळे बळीराजा हवालदिल. पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. रुग्णालयातली घटना असंवेदनशील. घटनेचा तपास करून कारवाई करण्याचा इशारा. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आरोग्य विभागाची नोटीस. 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश. दीनानाथ रुग्णालयाविरोधात पतित पावन संघटनेसह सर्वच राजकीय पक्ष आक्रमक. बोर्डाला काळं फासत प्रतिकात्मक तिरडी. रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांवरती चिल्लर फेकली तर दोषींच्या अटकेची आंदोलकांकडून मागणी. तोडफोड करणं, भाजप महिला पदाधिकाऱ्यांना भोवलं. डॉक्टर घैसास यांच्या क्लिनिकची तोडफोड करणाऱ्या पुण्यातील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना जीवे मारण्याची धमकी. वर्षभरापूर्वीच अभिषेक घोसाळकरांची झाली होती हत्या. मराठी सक्तीच्या मुद्द्यावरनं गुणरत्न सदावर्तेंकडनं राज ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांची तक्रार. सदावर्तेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. बारामती शहरातील मेडिकल कॉलेज जवळच्या एका हॉटेलवर काम करणाऱ्या युवकाला तरुणांकडनं बेदम मारहाण. मारहाणीचं सीसीटीव्ही समोर. आरोपींचा शोध सुरू. रामनवमीनिमित्त मांस विक्रीची दुकानं बंद राहणार. 5 एप्रिलला दुपारी 12 ते 6 एप्रिलला मध्यरात्री 1 पर्यंत विक्री बंद. कल्याण डोंबिवली मनपाचे आदेश. वक्फ विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांच्यासह असदुद्दीन ओवेसींकडनं याचिका. विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान.